स्वागत आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्याशेजारी दिसणारं बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर आज आपण सर्वात सोपी आणि सर्वांना आवडणारी अशी पनीर टिक्का बिर्याणी कशी करायची तेही एका व्यवस्थित प्रॉपर स्टेप आणि प्रोसिजरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये आपण 3 प्रॉपर ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करणार आहोत। तर वळूया कृतीकडे। इथे तुम्ही पाहू शकता साधारण 1 कप मी इथे बासमती घेतलेला आहे। तुम्ही आवडीच्या तुमच्या कुठल्याही चॉईस प्रमाणे राईस वापरू शकता। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा तास किंवा 40 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं। तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साधारण अर्धा तास भिजत ठेवायचं। त्यावेळेला कुठलं साहित्य लागतं हे मी तुम्हाला आधी दाखवते। तर सर्वात प्रथम अर्थात पनीर टिक्का बिर्याणी आहे, तर इथे मी 300 ग्राम पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहे। तर ह्या प्रकारे तुम्हाला थोडेसे ठीक असे क्यूब्स करायचे आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणारे हिंग आहे, हळद आहे, धनपूड आहे, मीठ आहे, लाल तिखट लागणारे अर्थात बिर्याणी ते बिर्याणी मसाला आपल्याला लागेल, गरम मसाला आहे। त्यानंतर इथे पनीर टिक्का मसाला 2 टेबलस्पून मी घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे दही लागणार आहे, सोबतच 2 चमचे इथे मी बेसन घेतलेला आहे आणि फ्राय करण्यासाठी आपल्याला इथे कांदा लागणार आहे। तर साधारण 2 ते 4 कांदे इथे कट करून घेतलेले आहे। याला आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करायचं आहे। सोबतच आपल्याला कोथिंबीर आणि लसूण लागेल। तर वळूया कृतीकडे। तर इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, साधारण 4 कप पाणी मी इथे ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचे मीठ। त्यात तुम्ही खडे मसाले वापरू शकता, पण मी इथे फक्त वेलचीचा वापर करणार आहे कारण आपण ऑलरेडी मसाल्यांचा वापर करतो। इथे मीठ आपल्याला घालायचं, 1 चमचा मीठ मी इथे घातलेलं आहे। मीठ घालून झालं, इथे तुम्ही पाहू शकता छान असा अर्धा तासानंतर आपला तांदूळ भिजवून तयार आहे। व्यवस्थित याचं पाणी काढून आपल्याला घ्यायचं आहे। इथे पाणी व्यवस्थित बॉईल झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 वेलची घालायची आहे। सोबतच जो आपला तांदूळ आहे तो यात आपल्याला घालायचा आहे आणि साधारण 3 ते 5 मिनिटं याला बॉईल करून घ्यायचं। साधारण फक्त 3 ते 5 मिनिटं याला व्यवस्थित आपल्याला यात शिजवून घ्यायचं आहे। त्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त याला बॉईल करायचं नाहीये। तोपर्यंत आपण मॅरिनेशन कसं बनवायचं हे पाहूया। तर मॅरिनेशनसाठी इथे मी 1 बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये जे आपलं पनीर आहे ते आपल्याला घालायचं। त्यानंतर जे आपण मसाले घेतलेले आहेत ते आपल्याला यात घालायचे। दही मी घालते, साधारण 2 चमचे दही मी वापरलेलं आहे। त्यानंतर बेसन आपल्याला इथे घालायचं। बेसन इथे कोटिंगचं काम करेल, पनीर जे आहे त्यामुळे डिझॉल्व होणार नाही। त्यानंतर लाल तिखट आणि मीठ मी इथे घालते। हिंग, हळद आणि धनपूड आपल्याला घालायची। त्यानंतर इथे आपण गरम मसाला आणि बिर्याणी मसाला इथे यात घालायचा। पनीर टिक्का मसाला त्याला व्यवस्थित छानपैकी मिक्स करायचं आणि अशा प्रकारे पनीरला कोट करून घ्यायचं। अलगद हाताने करायचं, पनीरची क्यूब्स जे आहे ते ब्रेक न होता कामा। इथे मस्तपैकी आपला मसाला जो आहे तो छानपैकी कोट झालेला आहे। याला साधारण 10 मिनिटं आपण रेस्टला ठेवूया, नंतर याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत। तर इथे तुम्ही 2 ते 3 टेक्निक वापरू शकता। तुमच्याकडे जर तंदूर अवेलेबल असेल तर तुम्ही त्या थ्रू देखील याला, जसं आपण पनीर टिक्का फ्राय करतो तसं स्ट्रिंग्सला लावून देखील ग्रिल करू शकता, किंवा तुम्ही ओव्हनमध्ये याला स्ट्रिंगला लावून ग्रिल केलं तरी देखील चालेल। पण इथे मी पॅनवर ग्रिल करणार आहे याला, तर तुम्ही कुठलीही मेथड तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। इथे मी सोपी मेथड तुम्हाला दाखवते। तुम्ही इथे पॅनवरती याला ग्रिल करून घेणार आहे। इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित जो तांदूळ आहे तो स्ट्रेन करून घ्यायचा। उर्वरित जो तांदूळ आहे आपण दम जेव्हा देऊ तेव्हा बिर्याणीमध्ये शिजेल।
इथे अशा प्रकारे स्ट्रेनर ठेवलेला आहे मी. तांदळाचं पाणी काढून घ्यायचं. इथे मी एक पॅन ठेवलेला आहे. यावरती फक्त मी ऑइल ब्रशअप करून घेतलंय. खूप असं तेलाचा तुम्हाला वापर करायचा नाहीये. तर यात जे आपलं पनीर टिक्का आहे मीडियम असं आपलं हीट झालेलं आहे. आपले जे पनीरचे क्यूब्स आहे ते यात आपल्याला घालायचे. इथे फ्लेम मी लो टू मीडियमला ठेवलेली आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूने छान शॅलो फ्राय आपल्याला करून घ्यायचे. बिर्याणी ॲक्च्युली आपण 3 स्टेपमध्ये करतोय. एक म्हणजे राईस कसा बनवायचा तो हाफ कुक आपण केलेला आहे साधारण 3 ते 4 मिनटं. 50% आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे. सेकंड स्टेप जी आहे तर ती पनीर टिक्काची आहे. आणि थर्ड जी आपली असणार आहे तर ती स्टेप जी आहे आपली तर दम कसा द्यायचा हे आपण पाहूया. त्याला व्यवस्थित मी टर्न करून फ्राय करून घेणार आहे. रंग तुम्ही बघू शकता छानपैकी मी आता टर्न करून घेतलेला आहे. अजून साधारण 2 ते 5 मिनटं त्याला व्यवस्थित कुक होऊ द्यायचं आहे. तर इथे पनीर टिक्का आपला तयार आहे. तर आता दम कसा द्यायचा हे आपण बघूया. तर इथे मी कढईमध्ये दम देणार आहे. छानपैकी पहिले तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा जो आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे. व्यवस्थित ब्राऊन होऊ द्यायचं. फ्राय झालेला व्यवस्थित जो ब्राऊन होईल आपला कांदा त्यातला थोडासा पार्ट आपल्याला सर्विंगसाठी काढायचा. बाकी आपण बिर्याणीला करतोय. तर छानपैकी असा डार्क ब्राऊन करून घ्यायचा. तिथे साधारण 5 मिनिटं फ्राय करून व्यवस्थित आपला तो ब्राऊन ओनियन आहे, फ्राईड ओनियन आहे तो बनवून तयार आहे. आता थोडा पार्ट मी सर्विंगसाठी काढणार आहे. उर्वरित आपण बिर्याणीसाठी ठेवू. लसूण घालायचा. छान ब्राऊन नंतर फ्राय करायचं. इथे फ्लेम जी आहे लो टू मीडियमला आपल्याला ठेवायची. सगळ्यात पहिली जी लेअर आहे ती राईसची आपल्याला यात टाकायची. त्यानंतर त्यावरती जे आपले पनीर आहे किंवा पनीर टिक्का जो आहे आपल्याला अशा मध्ये ठेवायचं. फ्राईड ओनियन त्याच्यात टाकायचं. त्यानंतर केशरचं जे पाणी आहे सुंदर कलर येण्यासाठी त्यात आपण घालतोय. केशर छान मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं. कोथिंबीर घालते. पुन्हा सेम स्टेप आपल्याला रिपीट करायचं. केशरने बिर्याणीला जो कलर आहे तो खूप सुंदर येतो. सोबतच आपल्याला या लेअरमध्ये तूप देखील घालायचं आहे. तो हा मेन इन्ग्रेडियंट आहे बिर्याणीमध्ये. साबुत तुपाचा मी इथे वापर केलेला आहे. राईस घालायची. पुन्हा त्यावर तूप घालायचं.
छानपैकी मी लेअरिंग करून घेतलेलं आहे. सुंदर अशा लेअर दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. आता याला आपल्याला दम द्यायची जी स्टेप आहे इम्पॉर्टंट, ती काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. इथे कुठल्याही प्रकारचा असा पॅन किंवा तवा तुम्हाला गरम करत ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावरती जी आपली कढई आहे ती मधोमध ठेवायची या पद्धतीने. जेणेकरून डायरेक्ट गॅसची जी फ्लेमची हीट आहे ती याला लागणार नाही. आणि झाकण ठेवून व्यवस्थित 15 ते 20 मिनिटाला दम द्यायचा. यावरती कुठलंही जड ऑब्जेक्ट तुम्ही ठेवू शकता. या प्रकारे लो टू मीडियमला ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचं जड ऑब्जेक्ट त्यावरती तुम्हाला प्लेस करायचं आहे जेणेकरून दम छान बसेल. ते बिर्याणी काढायची पद्धत मी तुम्हाला सांगते. असं कुठल्याही प्रकारचा झाऱ्या तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या पोझिशनला तुम्हाला पकडायचं आहे आणि असं मध्ये टाकायचं आहे जेणेकरून खालचे आणि वरचे लेअर व्यवस्थित सोबत येतील. तुम्ही बघू शकता